तर हा घाट आहे तो परशुराम भाऊ पटवर्धन होते. त्यांनी शिरोळवर हल्ला केला म्हणजे करवीर नदीवर. तिथं दाभाडे होते किल्लेदार. त्यांच्यात तो संघर्ष झाला आणि संघर्ष झाल्यानंतर करवीरांची फौज काही तिथंपर्यंत पोहोचू शकली नाही. तर वर काय केलं हे की पटवर्धनांनी परशुराम भाऊ पटवर्धनांनी त्या ठिकाणी असणारी नूर खान बेगची एक मोठीच्या मोठी घुमटी होती. इतकी मोठी घुमटी होती की त्या शिरोळमध्ये जर ती घुमटीला सूर्यास्ताला जात असताना त्या घुमटीवर सूर्याचा प्रकाश पडला तर पुढं घालवाड नावाचं एक ठिकाण, त्या घालवाडपर्यंत त्या ठिकाणी तिची सावली पडली. एवढी मोठी होती. परशुराम भाऊ पटवर्धनांनी काय केले, ती घुमटी पूर्ण पाडली आणि तिथले दगड उचलून आणले. उचलून आणल्यानंतर ह्या ठिकाणी घाट बांधला. तसाच एक घाट मिरजेमध्ये सुद्धा बांधला. किती मोठी घुमटी असू शकते तो पूर्ण चिरा तिथला आणलेला शिरोळ. तिथला आणि इथं हा घाट बांधला. घाटाचं वैशिष्ट्य आहे बघा, तुम्ही जर त्या ओळीवर उभारला तर पायऱ्या दिसतच नाही, पूर्ण एक प्लेन दिसतो. पूर्वेच्या बाजूला आपण जर बघितलं तर इकडं 14 बुरुज आहे, तिकडं 14 बुरुज आहे. त्या बुरुजांच्या वर ह्या ठिकाणी इकडच्या बाजूला मासं कोरलं आणि इकडच्या बाजूला बघितलं तर कासव कोरलं. हे घाट बांधत असताना त्या ठिकाणी समोर स्नानासाठी कुंड तयार केलेले होते. मग कालांतरानं काय झालं, पाणी वाढणं कमी होणं या याच्यात अपघात व्हायला लागले. काही जनावरं काही लोक ते अपघातात तिथं काही दगावले किंवा हे झाले. नंतर ते कुंड मुजवलं गेलं आणि तिथं अष्टपैलू आकाराचं शिवलिंग बसून तिथं ते मंदिर तयार केलं. त्यामध्ये 9 वावरे त्यात मला पूर्ण तटबंदी होती. अभिलवडीला पूर्ण तटबंदी होती. कालाच्या ओघामध्ये ती नष्ट झाली. त्या पलीकडं जे आहे पाटील गल्ले तिथून खाली उतरण्यासाठी एक वाट होती. ते पूर्ण मधल्या ओवरीत आणलं जात होतं. वर चौघड्यासाठी इमारत होती, चौघडा वाचला जातो. आणि इथं अतिपुरातून असणारं खाली महादेवाचं मंदिर आहे.